वेलकम इन अवर चॅनल. मी आली आहे ऑफिसला. आता वाजले आहे 9 वाजले आहेत. 9:10 झालेले आहेत ॲक्च्युली. म्हणजे 9 वाजता आले होते मी ऑफिसला आणि ओय हा बंद झाला, चालू झाला पी सी. थोडासा डीम झाला होता. त्याला वाटलं की आता व्हिडिओ शूट करते तर चला आपण थोडंसं रेस्ट करू, बट नो रेस्ट अलाउड. तर मी आता त्याला परत थोडंसं कर्सर दाबून त्याला दाखवलं की आता तू ऑन राहा, तुझ्या कामाची वेळ आहे, आता झोपायचं नाही. मी त्याला दाखवलेलं आहे. तर आत्ता मी आले आहे ऑफिसला आणि घरचं पटपट 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 आवरून मी ऑफिसला आले आहे. तर मी आत्ता ऑफिसला काल ॲक्च्युली बेसन पीठ जे आहे, तुम्हाला माहीतच आहे की मी पापड आणि बेसन पीठ शेअर करते, पार्ट टाईम ऑफिस करते, पार्ट टाईम जॉब करते आणि त्यानंतर बेसन आणि पापडाची जी काही डिलेवरी असेल ते डिलेवरी देण्याचं काम मी करते. ॲक्च्युली काल ना मी तुम्हाला पिठाचा किस्सा शेअर करते. मी ज्यांच्याकडनं पीठ घेऊन आले ना, तर मला 4 बॅग ऑर्डर करायचे होते आणि मला माझ्या ज्युपिटरवर काही पॉसिबल नव्हतं एवढं सगळं मॅनेज करणं, कारण खूप लांब आहे इथून. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली की प्लीज तुम्ही मला 4 बॅग, म्हणजे जाताना त्यांचा हाच रूट आहे जिथे माझं ऑफिस आहे ना, इथूनच जातात ते. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली त्या दादांना की प्लीज मला 4 बॅग तुमच्या 4 व्हीलरमध्ये तुम्ही ड्रॉप करू शकता का ऑफिसला. तर ते थोडंसं असं त्यांचं एक्सप्रेशन होतं. म्हणजे ॲक्च्युली फोनवर बोलत होतं, पण मला जाणवलं की त्यांच्या फोनवरच्या आवाजावरनं. तर त्यांनी ठीक आहे असं सांगून मला ते ऑफिसला आले आणि 4 बॅग घेऊन आले. आता आले, माझ्याकडे ऑफिसची चावी होती. ॲक्च्युली माझे बॉस खूप कोऑपरेटिव्ह आहेत, तर ते अलाउ करतात मला इथे माझा माल जो आहे तो काही स्टोअर करण्यासाठी. तर ते आले आणि मला बोलले की मॅडम, त्यांनी मला बघितलं, मी ऑफिस ओपन केलं, ते मला बोलले मॅडम कोणाला तरी इथे ठेवायचं ना बॅग डिलिव्हर करायला. मी त्यांना म्हटले अहो सर, हा सगळा वन वुमन शो आहे. हा जो काही माझा मी छोटंसं जे काही व्यवसाय करते तो सगळा वन वुमन शो आहे. त्यात जर माणूसच नाही, मी एकटीच आहे, तर कुठून मुलगा मी अरेंज करू या गोण्या बॅग उतरवण्यासाठी. तर बिचारे थोडेसे चिडचिड करत होते. पण त्यांनी अर्थातच ते ओनर आहेत, एवढं कंपनीचं मोठे मालक आहेत, त्यांनी ते बॅग माझ्यासाठी गाडीतून उतरवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. पण सांगू खरंच मला खूप कोऑपरेट करतात लोक, म्हणजे माझ्या या व्यवसायामध्ये. आणि मग त्यांनी बिचाऱ्यांनी त्या 30 किलोच्या बॅग जी आहे, पहिली जी बॅग होती त्यांनी ती अक्षरशः लिटरली अशी उचलली. आय एम शॉक. म्हटलं मला ती अशी ढकलली पण जात नाही आणि त्यांनी ती अशी उचलली. आणि मग जेव्हा मी ती ऑफिस ओपन करेपर्यंत ते अशी बॅग घेऊन आले ना, आय एम शॉक. म्हटलं अरे रे, तुम्ही एकट्याने उचलली. आणि ते त्यांचे कपडे वगैरे पूर्ण त्या पिठाने भरले होते, पण केलं त्यांनी मॅनेज. मग नंतरच्या बॅगच्या आहे त्या मी उचलू लागायला हेल्प केली. 2 बॅग मी गाडीवर नेल्या. बघा मी किती सर्कस करते. आणि मी ज्या 2 बॅग आहे त्या एक बॅग पुढे ठेवली ज्युपिटरवर आणि एक बॅग मागे सीटवर ठेवली. आणि मग अशा प्रकारे त्यांनी मला बॅग उतरवण्यासाठी हेल्प केली. मी तुम्हाला बॅग दाखवते 2 ऑफिसमधल्या. आणि त्याच्यानंतर त्यांना जायचं होतं. त्यांनी मागची बॅग, त्यांना कदाचित माहीत नाही मागची बॅग कशी ठेवायची, आणि मलाही वाटलं की राहील ती गाडीवरती. आणि मी चालले गाडीवरती, ते माझ्या पाठीमागे, म्हणजे पाठीमागे इन द सेन्स की थोडंसं एक अर्धा 500 फूट वगैरे म्हणजे आमचं सेम जाण्याचं अंतर होतं. तर ते माझ्या मागेच होते. आणि ते जे बेसन पीठ आणून देणारे जे म्हणजे डिस्ट्रीब्युटर जे होते, म्हणजे ज्यांच्याकडनं मी बेसन पीठ घेते, ते माझ्या मागेच होते. आणि मी गाडीवर जेव्हा चालले होते ना, एक बॅग पुढे एक बॅग मागे अशी मी सर्कस करून चालले होते, तेव्हा मी एक हात पाठीमागच्या बॅगला लावलेलं आणि मला अचानक असं जाणवलं की बॅग थोडीशी एका साईडला झाली. तर मी एकदम स्लो गाडी घेतलेली आणि विचारच करत होते की आता समोर एक काका होते, ते चालले होते, मी त्यांची हेल्प घेणार होते आणि त्यांना बोलणार होते की गाडी थांबवून की काका प्लीज ही बॅग तेवढी सेट करून द्या ना, मला पाठीमागून समजत नाही आहे की सेट झाली की नाही. तेवढ्यात ना ते जे मी पीठ घेते ते जे सर होते ते माझ्या पाठीमागे होते. तेवढ्यात लगेच मला आवाज आला की पिप 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 पिप, म्हणजे त्यांनी फोर व्हीलरचा
जो काही हॉर्न होता तो वाजवला. ॲक्च्युली त्यांना ते बॅग आणून देण्यातच, बघा आता तुम्ही विचार करा, बॅग आणून देण्यातच त्यांनी थोडंसं कंटाळलेले होते ते. त्याच्यात त्यांना ते बॅग सगळ्या जे आहे त्या उतराव्या लागल्या. त्यानंतर माझ्या गाडीवरती ठेवावं लागली आणि त्यांना असं दिसलं रस्त्याने की यार ही मुलगी आता गाडीवरती 2 बॅग घेऊन सर्कस करते. आणि त्यातही माझी जी बॅग होती ना बॅक साईडची, ती पूर्ण एका साईडला झाली होती, म्हणजे ती ना रस्त्यावरती पडलेली होती. आणि अक्षरशः तुम्हाला सांगते मी, त्यांनी तो हॉर्न वाजवला आणि त्यांचं एक्सप्रेशन एवढे भयानक होते ना, भयानक म्हणजे इन द सेन्स यार काय हे आज माझ्यासोबत काय होतंय. आणि बिचारे त्यांनी गाडी साईडला केली, त्यांनी मला हॉर्न वाजवून थांबवलं आणि त्यांनी सांगितलं की मॅडम बॅग पडणार आहे आत्ता. आणि ते बिचारे गाडी त्यांनी साईडला पार्क केली आणि मीही गाडी थांबवली. आणि ते गाडीतून अक्षरशः एवढे चिडचिड म्हणजे त्यांचं एक्सप्रेशन जे होते ना एकदम म्हणजे चिडलेले होते की यार काय मला हे काय काम करावं लागतंय. आणि म्हणजे एकतर कदाचित ते घाईत होते आणि मग त्यांना घाईत असल्यामुळे त्यांना हे काम करावं लागलं, माझ्यासाठी मला हेल्प करावं लागली. आणि मग ते उतरले गाडीतून आणि त्यांनी ती बॅग व्यवस्थित सेट केली. काल असा सगळा इन्सिडंट माझ्यासोबत झाला. आणि म्हणजे बिचारे त्यांची इच्छा नसतानाही त्यांना काम करावं लागलं आणि केलं त्यांनी. थँक्यू सर, तुम्ही माझ्यासाठी ते काम केलं. आणि मग मी त्या बॅग घेऊन घरी गेले आणि मग त्या अशा प्रकारे ते सर त्यांच्या कामाला गेले. तर बघा कधी कधी खूप माणसं असतात जी हेल्प करतात, थोडंसं दाखवतात की आम्हाला त्रास होतोय पण करतात हेल्प. आणि खरंच थँकफुल व्हायचं असतं अशा लोकांसाठी. आता मी ऑफिसला आलेली आहे, त्याच्या 2 बॅग आहेत ना त्या दाखवणार आहे. प्लस मला पापड पण डिलिव्हर करायचे आहेत तर तेही दाखवणार आहे. ॲक्च्युली आता फक्त 4-5 हॉटेल्सच आहेत माझ्याकडे की ज्यांना पापड आणि बेसन पीठ सेल करते. पण जावं लागतं, फिरावं लागतं, लोकांना भेटावं लागतं. खूप लोक काही खूप वेळा चक्कर मारायला लावतात, असं नाही मॅडम, तसं नाही मॅडम, तसं नाही. पण मला असं वाटतं की थोडंसं एक फिमेल काहीतरी करतीये तर लोकांनीही एक तिच्यासाठी म्हणजे फिमेल जनरली, म्हणजे माझं तरी नेचर असं आहे की खूप ऑनेस्टी आहे माझ्यामध्ये. आणि लोकांनी थोडंसं ट्रस्ट केला पाहिजे की हां, काही लोक काही माझे अशा हॉटेलवाले आहेत ना, त्यांनी अक्षरशः तुम्हाला सांगते दुसऱ्या व्हिजिटमध्येच त्यांनी लगेच माझ्याकडनं माल घ्यायला सुरुवात केली. एक हॉटेलवाले तर असे आहेत, त्यांनी अक्षरशः तुम्हाला सांगते, आणि मोठं हॉटेल आहे म्हणजे साधारण ते माझ्याकडनं 10 किलोचं बेसन घेतात एक 5-6 दिवसाला. आणि त्यांचं डायनिंग हॉल आहे. त्यांनी म्हणजे पहिल्यांदा जे ट्रायल घेतलं ना बेसन पीठ, त्याच मिनिटाला त्यांनी फोन करून मला लगेच नेक्स्ट 10 किलोची ऑर्डर दिली. असेही खूप कोऑपरेटिव्ह लोक असतात. आणि महिलांना तुम्हाला सांगू, प्रत्येक फील्डमध्ये कोणत्याच फील्डमध्ये आपण जे आहे की संकोच बाळगायचा नसतो की मी करू की नको, माझ्याकडून होईल की नाही. तुम्हाला सांगते अक्षरशः मी गाडीवरती जाते ना बॅग घेऊन किंवा डिलिव्हर द्यायला, खूप लोक अशी असतात ना जी अशी बघत राहतात की यार एक मुलगी असं काम करते. पण काही नाही, मी करायचं ठरवलेलं आहे आणि ते करते. आणि जेव्हा आपली इच्छाशक्ती प्रबळ असते ना तेव्हा आपोआप त्या गोष्टी सहजतेने होत असतात. आणि एक सांगू, एन्जॉय करून करते मी काम. कोणतंही काम जे आहे ना ते एन्जॉय करून केलं ना की होतं. बघा परत बंद पडला. उठ, झोपला, उठ, जागा केलं मी त्याला. आता त्याला काम करायचं आहे. त्याला वाटलं की आता काय माझं ऑपरेटर जो आहे तो आत्ता व्हिडिओ शूट करते, तोपर्यंत आपण मस्तपैकी डुलकी घेऊयात. बट नॉट पॉसिबल. कामाचा टाईम आहे, त्याला मी आता ऑन केलेला आहे. आता मी ना तुम्हाला मी ज्या 2 बॅग घरी ठेवल्या त्या तर ठीक आहे, पण आत्ताच्या ऑफिसच्या 2 बॅग दाखवते. आणि माझ्या डिक्कीमध्ये माल आहे, माल मीन्स पापडाचा माल जो आहे ना तो दाखवते, तो मला डिलिव्हर करायचा आहे. ठीक आहे. या बघा, याच्या 2 बॅग्स आहेत ना, 30-30 kgच्या बॅग आहेत ह्या. आणि एवढ्या बॅग घेऊन मी गाडीवरती जाते. बट ओके, डिसाईड केलं आहे करायचं तर करायचंच. ओके, आज आहे मला उपवास. सो मी तिखट शेंगदाणे आणि बटाटे त्यामध्ये कट करून टाकले आणि ते आणलेलं आहे. त्यानंतर आहे माझ्याकडे माय फेवरेट कर्ड. आता बघू
ॲक्च्युली सकाळी काय झालं की खूप घाई असते ना, तर मला अजिबात नाश्ता करायला काही खाण्यासाठी वेळ मिळाला नाही. मग मी हे सगळं डब्यामध्ये पॅक केलं आणि आता मस्त ऑफिसमध्ये बसून मी आता डिकी ओपन केली आणि मला डब्बा दिसला ना की मला लगेच भूक लागली. आता मी आता थोडंसं टेस्ट करते. टेस्ट करता करता निम्मं खाऊनच टाकते आणि निम्मं दुपारच्यासाठी ठेवते. चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि त्यानंतर मी ऑफिसनंतर मी माझ्या बॉसच्या घरी गेले. त्यांच्या मिसेसची चेकवरती सही आणायची होती आणि मग ते त्यांचे वडील जे होते ते आले चेक घेण्यासाठी आणि तिथे उभा होता खूप मोठा कुत्रा आणि खूप रणरणत ऊन होतं आणि मी उन्हात उभी होते आणि वरतून मला त्या मॅडम बोलल्या की वरती यायचं ना, घरामध्ये यायचं ना. तर मी त्यांना म्हटलं की घरामध्ये तुम्ही जर एवढा मोठा टायगर बांधून ठेवला आहे रस्त्यामध्येच, दरवाजामध्येच, तर कोणाची येण्याची डेअरिंग होईल, कारण खूप खूप मोठा कुत्रा होता आणि तो खूप ओरडत होता. तुम्ही कडेला बघू शकता की अतिशय कडाक्याचं ऊन होतं आणि दुपारचे 12:30-1चा टाईम आहे हा आणि लोक अक्षरशः घराच्या बाहेर निघत नाही आहे आणि मी मात्र बेसन पिठाच्या बॅग घेऊन आणि माझे जे काही डिलिव्हरी होती मालाची माझ्या, ते घेऊन मी ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी निघाली होती. आणि त्यानंतर मी गेले आंबे घेण्यासाठी आणि मुलींना आंबे खायचे होते. मग मी आंबे घेण्यासाठी गेले. बघा हा दादाला दिसलं की मी व्हिडिओ काढते, तर तिकडे तोंड करून बसला आहे बिचारा. आणि त्यानंतर मी माझे पापडांची आणि बेसन पिठाची डिलिव्हरी होती. ही साईकृपा मिसळ आहे, ते माझ्याकडून पापड आणि बेसन पीठ घेतात आणि मग मी त्यांना डिलिव्हरी दिली पापडाची आणि बेसन पिठाची. आणि त्यानंतर मी खूप एक लांब हॉटेल होतं आणि तिथे गेलेली आणि थोडीशी सावली होती तिथे. त्या सावलीत मी थांबले कारण खूप उन्हाने भाजले होते आणि त्यांना बेसन पीठ पाहिजे होतं. पापड नाही घेत ते, म्हणजे पापड देत नाही ते त्यांच्या कस्टमरला. सो बेसन पिठाची ऑर्डर होती. मग मी त्यांना बेसन पिठाची जी बॅग होती ती दिली आणि त्यानंतर मी माझ्या मुलींना शाळेत घेण्यासाठी गेले. आता इथे छान वाटतं आहे, म्हणजे गरम तर होतंच आहे, खूप पण सावली होती. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अँड थँक्यू फॉर वॉचिंग. टेक केअर. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू व्हेरी मच.